नागपुरातल्या गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरात लग्नाचं खोटं आमिष दाखवून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेची ओळख काटोल येथील रहिवासी 32 वर्षीय तुषार प्रभाकर गाणोरकरशी इंस्टाग्रामद्वारे झाली। तरुणी नागपूरमध्ये शिक्षण घेण्यासोबतच पोलीस भरतीची तयारी करत होती, तर आरोपी रुग्णवाहिका चालक असल्याचं सांगितलं जात आहे। दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। 9 मार्च 2025 रोजी आरोपीनं तरुणीला एका हॉटेलमध्ये नेलं आणि लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतरही अनेकदा त्यानं आपलं कृत्य सुरूच ठेवलं। नंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले, ज्या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली। वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। तिनं त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला, तेव्हा आरोपीनं तरुणीला आणि तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली। शेवटी पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केलाय। सदर घटनेमधील पीडित मुलगी जी आहे ती काटोलची आहे आणि ती नागपूरला अभ्यासासाठी किंवा पोलीस भरती या संबंधाने राहत होती। तिथं सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे तुषार सुधाकर धानोरकर यांच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली। ओळखीनंतर त्यांचं भेटणं सुरू झालं आणि मग मधल्या काळामध्ये गणेशपेठ हद्दीतील एका हॉटेलमध्ये त्यांचे शारीरिक संबंध आले। त्यानंतर ती मुलगी तिच्यासोबत त्या आरोपीसोबत लिव्हिंगमध्ये राहायला लागली। सोबत राहायचे ते 5-6 महिने सोबत राहिले ते। पहिल्या महिन्यामध्ये 2026ला तिला काही बहाणा करून तिला घरी जायला सांगितलं। ती घरी गेली। घरी गेल्यानंतर यातील आरोपी याने आपला मोबाईल तिचा नंबर ब्लॉक केला आणि तिला उत्तर देणं टाळलं। त्या आधारे तिने वारंवार त्याशी फोन करण्याचा किंवा संबंध करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही। त्यामुळे सदर पीडित मुलीने जितेंद्र धानोरकर यांच्याविषयी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे तक्रार दिली आहे व त्या आधारे गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।